खरंच या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या बऱ्याच चुका या ठिकाणी झालेल्या आहेत। पहिल्यांदा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी त्यांनी सगळ्यांना आदेश काढला। नंतरच्या काळामध्ये ऑफलाईनला देखील त्यांनी त्या ठिकाणी परमिशन दिले। म्हणजे सुरुवातीलाच निवडणूक आयोग हा संभ्रम अवस्थेत होता, कारण ऑनलाईन फॉर्म भरायला सगळ्यांनी व्यवस्था केली, परत ऑफलाईन फॉर्म भरा, दोन्ही बी भरून घेतले जातील। तुम्हाला ऑफलाईन भरून घ्यायचं होतं तर पहिल्यांदाच घ्यायचं होतं। सगळ्या या महाराष्ट्रातल्या जवळजवळ 350 ते 400 नगरपालिका याचे लाखो हजारो उमेदवार यांच्या सगळ्यांची अडचण खऱ्या अर्थानं एका विचारानं केली। तो विचार होता निवडणूक आयोगाचा आणि तो चुकीचा होता। कारण नंतरच्या काळामध्ये ज्या कोर्ट केस झाल्या त्यांचं म्हणणं असं आहे की 25 तारखेला उमेदवारी घेण्याचा अर्ज मागे घेण्याची संधी होती 25 तारखेपतोर, आणि 25 तारखेलाच कोर्टाचा निकाल लागला। पण त्यामध्ये मला निवडणूक आयोगाला या ठिकाणी तुमच्यामार्फत सांगायचं आहे, 25 तारखेच्या आधी 2 दिवस शनिवार आणि रविवार असल्यामुळं कोर्टाला सुट्टी होती। मग कोर्टानं काय सुट्टीच्या दिवशी आदेश देणं तुम्हाला अपेक्षित होतं का? जर तसं अपेक्षित असेल तर तुम्ही कोर्टाला देखील त्या ठिकाणी लवकरात लवकर निर्णय घ्या अशा पद्धतीनं सांगायला पाहिजे होतं। ते सांगितलं गेलं नाही। बरं, तुम्हाला निवडणूक लागायच्या आधी 48 तास तुम्हाला कुठलाही आदेश काढता येत नाही मतदानाच्या आधी, तरी देखील तुम्ही मतदान हे 20 तारखेला घेण्याचं काही कोर्ट केसेसमुळं ठरवलं। जर तुम्हाला पहिल्यांदाच घ्यायचं होतं ज्या दिवशी निकाल लागला, 25 तारखेला निकाल लागले तुम्ही जर सांगितलं असतं तर उमेदवारानं एवढी 7-8 दिवस तयारी केली नसती, एवढं परिश्रम घेतलं नसतं, उमेदवाराची एवढी मोठी धावपळ झाली, एवढा मोठा वेळ खर्च झाला। आणि याला जबाबदार कोण आहे? तर निवडणूक आयोगाचे जे गाईडलाईन आहे हे चुकीचे आहे। आणि आता आपण असं सांगत आहेत की 3 तारखेचा निकाल 21 तारखेला या ठिकाणी आम्ही मतमोजणी करणार। म्हणजे निवडणूक आयोग ज्या दिवशी निवडणूक चालू झाली त्या दिवशीपासून जे संभ्रमात आहे ते निकाल लागोस तर संभ्रमात आहे। असा निवडणूक आयोग या महाराष्ट्राला, या भारत देशाला कधीही लाभू नये अशा प्रकारची विनंती या ठिकाणी महबूब सोबानीला करतो। माझं देखील या मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगणं आहे की शासनानं देखील काही निर्णय घ्यायचे असतात, राज्य सरकारनं देखील काही निर्णय घ्यायचे असतात। ते त्या वेळेला ज्या वेळेला निवडणूक लागली जाते त्यावेळेला निवडणूक आयोगाच्या सर्व ताब्यामध्ये असते याची कल्पना आम्हाला आहे। पण एक काळजीवाहू सरकार म्हणून या ठिकाणी आपण देखील त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला योग्य ते सूचना करायला पाहिजे होत्या। निवडणूक आयोगाला आपण देखील या ठिकाणी पत्रव्यवहार करायला पाहिजे होता की चुकीचं आहे त्याला चुकीचं म्हणलं पाहिजे, बरोबर आहे त्याला बरोबर म्हणलं पाहिजे। आता लोकांना या ठिकाणी संदेह निर्माण झालेला आहे। ज्या पद्धतीनं मागील 1985, 90, 80 सालामध्ये निवडणुका होत होत्या, पेट्या गोडवानला असायच्या आणि ज्याची दंडलशाही आहे ते पेट्या देखील चोरून येत होती। अशा प्रकारे 15-15 दिवस, महिना निकाल लागत नव्हता। आणि हे जग तंत्रयुगाचं असताना, पुढं जग गेलेलं असताना वोटिंग कशावर केलेली आहे? मशीनवर केलेली आहे। कशासाठी केलेली आहे? की निकाल जलद गतीनं निकाल प्राप्त व्हावा। आणि हा 18 दिवसानं लेट, 19 दिवसांना लेट निकाल प्राप्त होणार आहे। हे जलद गती आहे का मंद गती आहे याचं देखील आत्मचिंतन सरकारनं आणि निवडणूक आयोगानं केलं पाहिजे। आम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे, प्रभाग क्रमांक 2मध्ये या ठिकाणी मशीन बंद पडली 1 तासभर, प्रभाग क्रमांक 4मध्ये मशीन बंद पडली 1.5 तास, प्रभाग क्रमांक 6मध्ये मशीन बंद पडली अर्धा तास। अशा पद्धतीनं जर लोकांना या ठिकाणी वेटिंगला थांबावं लागत असेल, कुणाची लग्न आहेत, कुणाला कामावर जायचं असते, मग काही मतदान या ठिकाणी कमी होतं आहे। निवडणूक आयोगाची जबाबदारी अशी आहे की मतदान जास्तीत जास्त झालं पाहिजे, पण या ठिकाणी त्यांच्या ढिसाळ कारभारामुळं या ठिकाणी निवडणूक मशीन बंद पडल्यानंतर 5 ते 10 मिनटामध्ये चालू व्हायला पाहिजे होती, पण त्याला तास 1.5 तास वेळ लागला। रोहित पवारांनी देखील ईव्हीएमवर टीका केलेली आहे। निवडणुकीचा निकाल पुढे गेल्यानंतर ईव्हीएमवर त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे, कारण ईव्हीएम सुरक्षित राहणार का नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। रोहित पवारांच्या वक्तव्याकडे तुम्ही कसं? नाही, रोहित पवार यांच्या वक्तव्याबद्दल मी या ठिकाणी टिप्पणी करणार नाही, पण अनेकाच्या मनामध्ये आता संभ्रम निर्माण झालेला आहे। 21 दिवस 20 दिवस कशा पद्धतीनं आमच्या उमेदवारांना या ठिकाणी त्या गोडवांच्याच बाहेर जाऊन बसावं लागेल,
मशीन हॅक केली जाते. मशीनबद्दल अनेकाचा संशय आहे. त्यात तथ्य किती आहे मला माहीत नाही, पण हा संशय बळावलेला आहे. त्यामुळे उमेदवारांच्या झोपी उडून जातील अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी निवडणूक आयोगाचा झालेला आहे, ते चुकीचं आहे. विवाहबंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा. विवाहबंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन. पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग. RS मोगले 1929 पासून, चाटी गल्ली, सोलापूर.